नमस्कार शेतकरी मित्रांनो, पोलिस या घरडा केमिकल कंपनीच्या कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या पोलिस कीटकनाशकामध्ये कोणते टेक्निकल कंटेंट आहेत, ते टेक्निकल कंटेंट कोणत्या पिकावरती आपण फवारले पाहिजे, ते फवारल्यानंतर त्याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या किडींचं नियंत्रण होणार आहे, त्याचप्रमाणे याचा डोस आपण किती वापरला पाहिजे, प्रति लिटर पाण्यासाठी किती वापरला पाहिजे, प्रति पंपासाठी किती वापरला पाहिजे आणि प्रति एकर क्षेत्रासाठी याचा डोस किती आहे. त्याचप्रमाणे या कीटकनाशकाची बाजारामध्ये किंमत किती आहे. शेतकरी मित्रांनो, पोलिस कीटकनाशक फवारणी करताना त्यामध्ये NPK वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजेच विद्राव्य खत आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो का, त्याचप्रमाणे आपण याच्याबरोबर बुरशीनाशक मिक्स करू शकतो का, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या YouTube चॅनलवर स्वागत करतो. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, पोलिस हे कीटकनाशक संपर्क पद्धतीनं आणि आंतरप्रवाही पद्धतीनं अशा दोन्ही पद्धतीनं कार्य करणार असल्यामुळे याचा उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला आपल्या पिकांवरती पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि आपल्याला आवडला तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, अन्यथा करू नका. शेतकरी मित्रांनो, पोलिस या कीटकनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत. पहिला जो घटक आहे तो आहे फिप्रोनिल 40% आणि दुसरा जो घटक आहे तो आहे इमिडाक्लोप्रिड 40% WG. शेतकरी मित्रांनो, फिप्रोनिल हा जो कंटेंट आहे तो कंटेंट आपल्याला बायर कंपनीच्या रिजेंट या कीटकनाशकामध्ये मिळत असतो. त्याचप्रमाणे इमिडाक्लोप्रिड जो घटक आहे तो आहे कॉन्फिडॉर कीटकनाशकामधला. या दोन कीटकनाशकामधले हे दोन घटक आहेत. शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही घटक जे आहेत ते खूप प्रभावी घटक आहेत आणि हे दोन घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस याची ताकद फार जास्त वाढत असते. शेतकरी मित्रांनो, हे औषध, हे कीटकनाशक जे आहे ते खूप प्रभावी आहे. आपल्याला या कीटकनाशकाची फवारणी करताना तिसऱ्या किंवा चौथ्या फवारणीमध्ये या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% म्हणजेच टोटल या पोलिस कीटकनाशकामध्ये 80% हे केमिकल कंटेंट म्हणजे टेक्निकल कंटेंटचं प्रमाण आपल्याला मिळणार आहे. हे फार जास्त आहे. त्याच्यामुळं आपल्याला या कीटकनाशकाची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फवारणी करता येणार नाही. कारण जर सुरुवातीच्या टप्प्यावरती जर आपण फवारणी केली, किडीचं नियंत्रण आपल्याला होईल, परंतु 15 ते 20 दिवसांनी परत जर रस शोषक किडींचा अटॅक झाला तर आपल्याला त्याच्यापेक्षा पुढच्या ग्रेडचं औषध घ्यावं लागतं. ते आता सध्या बाजारामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यामुळं आपण हे पोलिस हे कीटकनाशक आपल्या पिकांवरती रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या म्हणजेच लास्टच्या टप्प्यामध्ये आपण याचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून आपण रस शोषक किडी म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स अशा प्रकारच्या रस शोषक किडी आणि अळीवर्गीय किडी जसं की शेंडा पोखरणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोंड पोखरणारी अळी या प्रकारच्या अळ्या या कीटकनाशकाच्या माध्यमातून कव्हर होत असतात. शेतकरी मित्रांनो, पोलिस या कीटकनाशकाची फवारणी आपण कापूस, भात, भाजीपाला, ऊस, सोयाबीन, भुईमूग, आंबा, द्राक्ष आणि लिंबू अशा पिकांवरती करू शकता. शेतकरी मित्रांनो, पोलिस कीटकनाशकाच्या फवारणीचं जर प्रमाण पाहिलं तर 40 ते 60 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण फवारणी करायची आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, 3 ते 4 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी आपल्याला 4 ते 5 ग्रॅम हे पोलिस कीटकनाशक मिक्स करून याची फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या पॅकिंगचा जर विचार केला तर 40 ग्रॅम, 80 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम या पॅकिंग साईजमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या किमतीचा जर विचार केला तर 40 ग्रॅमची किंमत आपल्याला 400 रुपयाच्या आसपास बाजारामध्ये हे पोलिस कीटकनाशक उपलब्ध होईल. शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकाची फवारणी घेत असताना आपण याच्याबरोबर M45, 22 किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. त्याचप्रमाणे आपण या कीटकनाशकाबरोबर NPK वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजेच NPK विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो,
माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याकडे जर शेतकरी मित्रांचे ग्रुप असतील तर त्यावरती सुद्धा आपण शेअर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.